नमस्कार. इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी आपलं स्वागत करते. आज 29 मे आणि आज टेटचा पेपरचा तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाचा दुसऱ्या शिफ्टचा पेपर नुकताच संपलाय. आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया पेपरबद्दलच्या प्रतिक्रिया. नमस्ते मॅम, तुमचं नाव काय? माझं नाव निर्मला मधुकर जाधव. आजचा माझा सेकंड शिफ्टला पेपर होता. पेपर एकदम सोपा होता, परंतु वेळेचा अभाव दिसून आला. अच्छा, म्हणजे वेळ पुरत नाहीये. वेळ पुरत नाही. पेपर तसा सोपाच म्हणावा लागेल. जे काही मानसशास्त्राचे क्वेश्चन होते ते उपयोजनात्मक होते. कोणती उत्पत्ती किंवा मानसशास्त्रज्ञ विचारलेले नव्हते. अच्छा, म्हणजे थेरोटिकल काहीच नव्हतं, फक्त उपयोजनात्मक लेवलला होतं. मराठी एकदम छान होतं. त्याच्यामध्ये विरुद्धार्थी, समानार्थी, लिंग यानुसार होतं. एक मराठीचा पॅराग्राफ होता, त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन भरायचे होते. वाप्रचार विचारलेले होते. वाप्रचारला समूह, गट जुळणारा शब्द ते मराठीमध्ये आलेले होते. अच्छा, आणि इंग्लिशचं ग्रामर कसं होतं? इंग्लिशचं ग्रामर पण छान होतं. करेक्ट वर्ड होते. इन करेक्ट वर्ड बरोबर मिस जे काही रॉंग कोणतं आहे त्याच्यामध्ये 4 ऑप्शन मध्ये ते फाइंड करायचं होतं. पॅराग्राफ होतं. पॅराग्राफ मध्ये पण वर्ड फिलिंग करायचं, जसं मराठीला होतं तसंच इंग्रजीला पण होतं. ओके. आणि पेपर सोडवताना मग तुमचा जास्तीत जास्त वेळ कुठल्या भागामुळे गेला? माझा जे काही नंबर सिरीज होता त्याच्यामध्ये माझा वेळ गेला. नंबर सिरीज मध्ये असं मध्येच करणीचं गणित आलेलं होतं, काही वर्गांचं होतं, त्याच्यामध्ये माझा वेळ गेला. अच्छा. गोलाकार आकृतीचं एक होतं. सगळे केंद्राकडे तोंड करून बसलेले होते आणि मजल्याचं पण एक आलेलं होतं मला. अच्छा, म्हणजे दिशादर्शक ह्या विषयावर पण होतं. प्रश्न होते. दिशांवर पण होतं. आणि डायग्रामचे प्रश्न किती होते? 6-7 म्हणजे मी जे कव्हर केले ते 4 तरी केले मॅडम. ओके, 4 तरी. तुमचे किती क्वेश्चन सॉल्व्ह झाले एकूण? मी जवळजवळ सगळे केले, पण ते क्लिअर नाहीये. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जवळपास सगळेच टुक्के मारलेले. आणि रिझनिंग मध्ये अजून कसे प्रश्न होते? रिझनिंगचे क्वेश्चन छान होते, पण सोपे होते का? सोपे होते. काही सोडवायला वेळ नाही पुरल्यामुळे राहून गेले. अच्छा. आणि आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर काही प्रश्न होते का? प्रशिक्षणचा कशा संदर्भात घेते ते क्वेश्चन होता. तुम्हाला प्रॉपर सांगता येत नाही आता. अच्छा, एकंदरीत पेपरचं सगळं स्वरूप कसं होतं? सोपं म्हणाल की अवघड? पेपर सोपं होतं मॅडम, पण प्रॅक्टिसचा अभाव असल्या कारणाने किंवा वेळ पुरत नाही, कारण प्रॅक्टिस नाही, एवढं सांगावं लागेल. पेपर चांगला होता. बरोबर. म्हणजे मॅथचं जे सॉल्व्हिंग करण्याचं जे आहे त्यात प्रॅक्टिसची गरज आहे असं तुम्हाला सांगायचं? गरज आहे. तिथे जास्त वेळ जातो. ट्रेनचं गणित आलेलं होतं छान. अच्छा. आणि ट्रेनचं गणित होतं. आणि बालमानसशास्त्र या विषयावर काही प्रश्न होते का? बालमानसशास्त्रच जे सायकोलॉजी होतं ते सर्व उपयोजनात्मक लेवललाच होतं, की शिक्षक काय करेल. शिक्षक म्हणून तुमची भूमिका आणि काय? व्यवस्थापन समितीवर पण क्वेश्चन होते. अच्छा. आणि तुम्ही आता पुढे जे काही मुलं विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यांना आता तुमच्या ह्या अनुभवावरून काय तुम्ही सल्ला द्याल? थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. खूप घाबरण्यासारखं काही नाही. पेपर खूप हार्ड नसतो, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, एवढं सांग. अच्छा, थँक्यू मॅडम. तुमच्या पुढील भावी वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव गणेश खंडेलो. अच्छा, आपल्याला कसा गेला सर पेपर? पेपर बरा होता त्या मानाने, पण वेळ थोडा कमी पडतोय पेपरसाठी. अच्छा, वेळ पुरत नाहीये. कुठल्या भागामध्ये तुमचा वेळ सगळ्यात जास्त गेला? गणित आणि बुद्धिमत्ता. गणिताचे प्रश्न कसे आलेले होते? गणिताचे प्रश्न थोडे हार्ड अवघड स्वरूपात आलेले. डायग्रामचे साधारणतः किती प्रश्न होते? म्हणजे साधारण 200 मार्काचा पेपर म्हटले नंतर म्हणजे डायग्राम 25-30 प्रश्न असतील डायग्रामचे. ओके. आणि वर्ग समीकरण वगैरे यांच्या विषयीचे काही प्रश्न होते का? वर्ग समीकरणाचे सगळे 40-40 क्वेश्चन असतील सगळे. सगळ्यात सोपा कोणता भाग वाटला तुम्हाला की हा पटकन सॉल्व्ह झाला सगळा? मराठी व्याकरण आणि मराठी मध्ये जेवढे क्वेश्चन आलेले होते तेवढे सोपे गेले, आणि इंग्लिश मधले पण थोडे सोपे गेले. फक्त गणित आणि बुद्धिमत्तेने थोडा प्रॉब्लेम केलेला आहे. बालमानसशास्त्र याच्यावरचे काय प्रश्न होते? एखादा प्रश्न सांगता येईल का? नाही, एवढं. अच्छा, बरं. एकंदरीत पेपर तुम्हाला कसा वाटला? सोपा होता की अवघड होता? पेपर सोपाही होता आणि अवघड होता. आता टाइम नसल्यामुळे, कारण मला वेळेचं फक्त गणित जमलं. रिझनिंगचे जे क्वेश्चन आलेले होते ते कसे होते? रिझनिंगचे प्रश्न
बऱ्यापैकी सोडवली मी ते. बऱ्यापैकी सोडवली. हो, तुम्ही सोडवली. कुठपर्यंत तुम्ही पेपर सोडवला, किती क्वेश्चन सॉल्व्ह केले? नाही क्वेश्चन तर सगळे सॉल्व्ह केले मी, 200चे 200 पण केलेले. त्यामधले तरी 130-125 बरोबर सोडवलेले. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सर. तुमच्या पुढच्या भावी वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या आणि अशाच इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.